तर मित्रांनो नमस्कार. नुकताच 10 मिनटं झाला मॅसेज आला आहे. हे विजा काढायला राहिले. आता मॅसेज काय आला माहिती आहे का? पुढील 3 तासात अहिल्यानगर, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, परभणी, पुणे, सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मंत्रालय मुंबई तिकडून मॅसेज आलेला आहे. आणि विजा पण कडाडायल्यात. थोड्या वेळापूर्वी पाऊस आलता पण गेला. बसलो होतो बाहेर आम्ही, कारण बिग बॉसचा शो चालू होता. शो बघत बघत बसलो होतो. लाव ना, ते चालू झाले का बघ ना. आहे का? खूप साऱ्या विजा काढायला तिकडल्या साईडला. हे बघा, हे बघा, खूप भीती वाटत आहे. हा बघा, कारण त्यातले त्यात पुन्हा हे असल्यामुळं काय नाही, भिण्याचं तर कारण नाही बरं का. कारण की माझे जे इकडले समजा बंगल्याचे कामं पूर्ण झालेले आहेत, तिकडं आम्ही झोपू शकतो. कारण झोपायला तेवढी काय अडचण नाही. पण काळजी घ्या, सतर्क राहा, नाही का. त्या बंगल्यामध्ये आम्हाला राहता येईल, फक्त काय दरवाजे नाहीत. बघा, दरवाजे नाहीत पण झोपता येते. पूर्ण क्लीन आहे, काय अडचण नाही तशी, भिण्याचं कारण नाहीच. पण काळजी घेतली पाहिजे आपण. आपले जे जनावरं हे वासरं जे असतात त्यांना सोयीस्कर बांधून ठेवा. आणि शक्यतो शेतामध्ये किंवा झाडाझुडपाच्या आडोशाला बसू नये. कारण की पाठीमागच्या वातावरणामध्ये काय झालं, ते 2-3 जणांचा मृत्यू पण झाला. खूप वाईट झालं. तसं व्हायला नको यावेळेस पण, नाही का. विजा खूप जोराच्या कडाडायल्यात. तर बघा, सबकुचं काय चालू आहे काय माहिती. शूटिंग घ्यायली वाटतं, विजाची शूटिंग घ्यायली. आज जेवण पण नाही केलं. आता काहीतरी केलं तर तेच खाल्लं थोडं. कारण आम्ही दुपारी पाहुण्याच्या तिकडं घरी गेलतो, तिकडंच आम्ही जेवण केलं तर 4 वाजता जेवण केल्यामुळं लेकरं झोपलेत घरात. आवाज यायला का रडायले बघ. बिग बॉसचा शो चालू आहे. आज विनर कोण होणार ते समजणार आहे. तर सबको आणि मी बसलो होतो. बघा कशा विजा काढायला आल्यात. ते बाय चान्स होत असते तसं कधी. बघा झालं. पाठीमागे एक जणाचा व्हिडिओ लय व्हायरल झाला. तर नुसतं पप्पा आवाज दिला की तिकडून वीज काढली होती. तर प्लीज मित्रांनो, एवढंच बोलायचं होतं. काळजी घ्या स्वतःची. अरे बापरे मित्रांनो, इतकी भीती वाटायली ना, डायरेक्ट डोळे बघा, डोळे चमकाय लागले. त्या मित्रांनो, खोटं नाही सांगत. शक्कूला तर भीती तर वाटायली, ते पाहावं तर वाटायलं. पुन्हा इकडल्या साईडला जास्त
विजा काढायला राहिल्यात, कारण इकडून दुसरीकडून इकडून अशा कोणत्याच नाही, या साईडलाच भरपूर काढा राहिल्यात, गरजायले पण थोडंफार. हा तो बघा किती भयानक विजा काढायला लागल्यात मित्रांनो, खूप भीती वाटायला लागली.